एक्सक्लुझिव्ह माहिती आपण माझावर पाहूया। सैफवर हल्ला करणारा आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद हा कुस्तीपटू आहे। बांगलादेशामध्ये जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावरती तो कुस्ती खेळायचा। शहजाद कमी वजनाच्या प्रकारामध्ये कुस्ती खेळायचा। कुस्तीपटू असल्यामुळे शहजाद सैफ बरोबरच्या झटापटीमध्ये वरचढ ठरला। बेरोजगार असल्यामुळे शहजाद भारतात घुसला होता आणि भारतात येऊनही शहजादनं कुठलंही नीट काम केलं नाही। किरकोळ कामं तो करायचा आणि त्यानंतर पैशांची विवंचना असल्यामुळेच तो विविध घरांवरती पाळत ठेवून कुठेतरी चोरीचा प्रयत्न करायचा आणि तशीच चोरी त्याने सैफ अली खानच्या घरी करण्याचा प्रयत्न केला। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आहेत आपल्या सोबत आणि ते आता आपल्याला आणखीन विस्तृत माहिती देतील या सगळ्या बाबतीत। सूरज, खूप वेगवेगळ्या पद्धतीची माहिती समोर येते की एकतर आरोपी हा कुस्तीपटू होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठेतरी 15 तारखेला तो नुसताच फिरत जात असताना त्याने लगेच काही गोष्टी हेरून तिथे जाऊन चोरी करण्याचा प्रयत्न केला होता। या सगळ्याच जरा आश्चर्यजनक अशा पद्धतीच्या ची माहिती आहे। आणखीन काय सांगता येईल याबद्दल? पूर्वी नक्कीच शरीफुल इस्लाम हा बांगलादेशमधला रहिवासी आहे हे सिद्ध झालेलाच आहे। मात्र दुसरीकडे आता नवीन माहिती आली आहे की तो कमी वजनी गटामध्ये कुस्तीपटू होता आणि त्यामुळेच सैफ आणि ह्याच्या झटापटीमध्ये तो वरचढ ठरू शकला। खरं तर त्यावेळी त्याची स्थिती अशी देखील होती की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणाहून पळ काढणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे कुठला बेभान होऊन ज्या पद्धतीने तो एक्सो ब्लेड फिरवत होता त्या ह्याच्यात सैफ अली खान खूप जखमी झाला। दुसरी महत्त्वाची माहिती ही पण आहे की वांद्रेमध्येच एका रेस्टॉरंटमध्ये किरकोळ काम त्याला मिळत होतं आणि त्याच निमित्ताने तो या ठिकाणी आला। काम केल्यानंतर तो याच परिसरात फिरत होता आणि याच परिसरात फिरतानाच त्याने रात्रीचा पैशांची गरज हे सगळं लक्षात घेऊन चोरीचा कट रचला आणि सैफ अली खानच्या घरात शिरला। तो म्हणजे कसा तर इमारतीच्या बॅक डोअरने तो पार्किंग एरियातनं इमारतीच्या शिड्यांपर्यंत पोहोचला आणि शिड्यांहून थेट 11व्या माळ्यापर्यंत चालत गेला। ज्या पद्धतीने त्याने पाळत ठेवून ही कामगिरी केली आहे ती भीतीदायक आणि आश्चर्यजनक आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।